नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जे असते ती काहीही बडबड करत असते, पूल वगैरे अमकं तमकं. तिला तेव्हा म्हणते, ए भैरवी जरा स्पष्ट बोलतीस का? कोणता पूल, काय पूल, काहीही कळत नाहीये. अगं सावली 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 नावाचा पूल आहे. त्या पुलाच्या एका बाजूला तू आणि एका बाजूला मी उभी आहे. तुला कळतंय का तिलोत्तमा? जर कोसळावा असं वाटत असेल ना, तर तुला आणि मला एक व्हायला लागणार आहे, तेव्हा तो पूल कुठे जाऊन कोसळणार आहे. तेव्हा मला साथ दिल्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये आणि हे तू मान्य करा. त्यासारख्या विश्वासघातकी बाईची मी साथ देणार नाही म्हणजे नाही, द्यावी लागणार आहे तिलोत्तमा. 8 वर्षापूर्वी तुझ्या आगीत होरपळून निघाली, त्या आगीत मी सुद्धा होतेच की तिलोत्तमा, तू एकटी नव्हती. इतका त्रास तुला झालाय ना, त्याच्या काही पटीनं त्रास मला झालाय. मला उद्ध्वस्त केले त्या पोरीनं, सगळ्याची रांगोळी केलीये तिनं, स्वप्न उद्ध्वस्त केलीये आणि तिला आपण तशी जगू द्यायची का? तिला सुद्धा उद्ध्वस्त करायचंच आहे. अजून तडफडच करतीये. सावलीने मात्र सगळं करून नामानिराळी झाली आणि तिलोत्तमा, तिला बर्बाद करण्यासाठी आपल्या दोघींना एक व्हायला लागणार हे लक्षात घेतो. तू एकत्र येत नाही माझ्याबरोबर, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तुला सावलीला घरातून बाहेर काढण्यात यश आलं, पण आता काय करशील? सारंगच्या आयुष्यातून कशी बाजूला फेकशील? खेळच बदललाय, कारण सावली पुन्हा आली. तिलोत्तमा लक्षात घे, ती पुन्हा आली. सारंगच्या आयुष्यात ती आली आणि परत ती बर्बाद करणार, यात काही शंकाच नाही. जर ती पोरगी सारंगच्या आयुष्यात नको असेल ना तिलोत्तमा, ताराशी उभी नको असेल, तर तिलोत्तमा तुला माझीच मदत लागणार आहे आणि माझी मदत घेतल्याशिवाय किंवा मी तुला मदत केल्याशिवाय तू काहीही करू शकत नाही, हे तू एक्सेप्ट करायला हवं. तेव्हा माहिती भैरवी निघून जायचं. तुझ्या मदतीची गरज नाहीये. माझे प्रश्न, माझे प्रॉब्लेम मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. कॉन्फिडन्स चांगला या तिलोत्तमा, पण ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतो. कन्नात कालही तिच्या पाठीशी होता, आजही तिच्या पाठीशीच उभा आहे. तिच्या कोवत तिच्या खूप खूप बाहेर तिलोत्तमा आणि हे इम्पॉसिबल आहे. तूही आता एक्सेप्ट करत त्यात ना ग. राजकारणात शत्रूचा शत्रू अगदी कसाही असला ती तुमचा मित्रच असतो ना. तशीही मी तुझी मैत्रीण आहेच की. ना ग, मी तुझी मैत्रीण तिलोत्तमा. आता ही भैरवी गोल गोल बोलत असते आणि तिलोत्तमाला स्वतःच्या जाळ्यात अडकवत असते. आता बड्डेच्या तिथे सारंग सामान जे असतं, बड्डेला आलेलं गिफ्ट ते टेबलवर ठेवत असतो आणि सावली सुद्धा आणून ठेवत असते. सारंग ठेवतो आणि पुढे चाललेलं असतो. सावली म्हणते, सारंग थँक्यू. सारंग म्हणतो, का? ओवी आणि अबीरचा बड्डे एकत्र केला आणि इतकं छान सगळं तुम्ही केलंय ना, खरंच कमाल आहे. थँक्यू सो मच सारंग, थँक्यू सो मच. सगळ्या ओवीच्या इच्छा, अबीरच्या इच्छा तुमच्यामुळे पूर्ण झाल्या. थँक्यू सो मच. अबीर आणि ओवी आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आनंदी आहे. सारंग म्हणतो, नाही तू पण होतीस की सावली, तुझ्यामुळे सुद्धा झालंय हे. तिथे आडमोठेपणा केलास ना, आधीच नको नको म्हणत होते ना मी, आडमोठेपणा केला. सारंग म्हणतो, त्यात काय नवीन आहे, नेहमीच आहे. आडमोठेपणा पहिल्यापासूनच करते तू. काय म्हटलीस? मोठेपणा करतो तू, पण आडमोठेपणा करते. मला हे म्हणायचं होतं की, म्हणते मला माहितीये या हॉलचं भाडं 2000 नाहीये, मी ओळखलंय. कोणाची पर प्लेट 55 रुपये नाहीये. तुम्ही सगळं खोटं सांगितलंय सारंग आणि मला फसवण्याचा प्रयत्न केलाय. तुला बोललो होतो मी खोटं बोलायचं नाही. सावली म्हणते, थँक्यू सो मच. सारंगकडे बघते, गोड अशी हसते आणि थँक्यू म्हणून निघून गेलेली असते. आता राजकुमारने त्याचे गुंड बोलवलेले असतात. अरे ये रे पटकन, पटापट गुंड बोलवतो, कारण त्याला कुठल्याही परिस्थितीत अबीरला पळून न्यायचं असतं. आता या राजकुमारला इतकी घाई झालेली असते, काही करायचं आणि त्या अबीरला उचलायचा, एका मिनिटात त्याला उचलायचा आणि आपलं काम तमाम करायचं, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. राजकुमारने आधीच सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली असते. गुंडांना म्हणतो, तुम्ही आतमध्ये या, एकदा लाईट बंद झाले की त्या पोराला एका मिनिटात तिथून उठवायचं. कारण म्हटलेलं असतो, 8 वर्षापूर्वी जशी माती खाल्ली तशी माती खायची नाही. नसेल जमेल तर आत्ताच सांग, काय असेल ते असेल, एकदा सोक्ष मोक्ष लागून दे आणि खरं काय ते सांगून टाका. जमणार आहे का? हो साहेब, जमेन, डोंट वरी, जमेल आम्हाला. पोराला उचलायचा, वगैरे उभी आहे, उचलायचं आणि डायरेक्ट तिकडे जायचं. त्याला आता कोणता पोरगा मी दाखवतो, थोबाड वगैरे झाका आणि माझ्या मागे या. राजकुमारने त्या गुंडांना बरोबर हॉलमध्ये उभं केलेलं असतं, तोंड वगैरे झाकून असतात ते. मी आधी जातो आणि तुम्ही जरा उशिराने यायचं. बरोबर त्या पोराला मोका साधला की लगेच उचलायचं. छान असं व्यवस्थित चाललेलं असतं. आता राजकुमारचा असतो, ज्यूस घेतो आणि ओवी येऊन धडकते की ज्यूस सगळं खाली सांडलेलं असतं. कुमार इतका जोरात किंचाळतो, ओवी. आता सगळे जे मंडळी असतात ती बघायला लागतात की राजकुमार एवढं काय जोरात किंचाळत होतं. ओवी नाही काका धावताने, सॉरी काका चुकून झालं, चुकून चढायला लागते आणि खूप घाबरलेली असते. सॉरी काय, सॉरी लावलंय ग? अबीर आलेलं असतो, ओ काका ती म्हणतीये ना सॉरी आणि चुकूनच झालंय की, एवढे काय ओरडताय तुम्ही? बहीण येते, आत्ताच सांगतोय मी, ओरडायचं नाही. त्या वेळेला तुम्ही माझ्या अंगावर चिखल उडवलं होतं, आठवतंय का? यार जोरात असा अबीर ओरडलेला असतो सारंगला, ए डोळे फुटले की काय तुझे, तुला दिसत नाही का समोर काय चाललं? तिने कोल्ड्रिंक्स आणली, झाली की फिट्टूम पाठ. तुम्ही चिखल उडवला आणि तिने कोल्ड्रिंक्स आणली, आता आरडाओरडा करायचं नाही. तुझे तर ना आता. सारंग म्हणतो, दादा काय करतोय, जरा शांत हो की. आता जरा शांत राहा ना. काय लावलंय हे? अरे हिच्याकडनं कोल्ड्रिंक्स आणली आणि हा पोरगा बघ की कसं बोलतो. पडलंय ना अंगावर, नाही पडलंय, मग एवढं कसला ओरडतो आणि हायपर होतोय. जरा शांत हो की, बर्थडे ते ना आपण, मग पार्टीचं तरी भान ठेव की. सारंग फार छान सांगतो राजकुमारला समजावून. ठीक आहे रे, ते आपली, पण हा पोरगा कसला ओरडतोय, चुरू बोलतोय ना. अरे सारंग, अशा मुलांचा नेहमी पुळका येतो का तुला? याचा पुळका यायचं काय कारण आहे? तो ओरडतोय, त्याला बोलायची मॅनर्स नाही आणि त्याची बाजू घेतोय. हो सारंग, तू मुलांचा म्हणजे काय, त्यात काय प्रॉब्लेम? सख्ख्या भावाला बोलतोय या पोरासाठी, या सगळ्या अशा लोकांच्या समोर. ते लोक कोण लागतात रे तुझी? मी तुझा सख्खा भाऊ आहे, त्या लोकांशी काय नातं आहे तुझं?
तुझं नातं काय सांग की. सख्या भावाला त्या लोकांच्या समोर बोलतोय, अपमानित करतोय सारंग, हे योग्य नाहीये आणि मला हे आवडत नाहीये. आता राजकुमार म्हणतो की सारंग तू जे मला बोलतोय ना ते मला अजिबात आवडत नाहीये. सख्या भावाचा अपमान करू नको परक्यांच्या समोर. मुलगा आहे का हा सारंग? एवढी तुला बाजू लागली, मुलगा आहे का तुझा? कुमार जेव्हा सारंगला म्हणतो तुझा मुलगा लागतो का, तेव्हा सगळे स्तब्ध झालेले असतात आणि बघायलाच लागलेले असतात की आता सारंग काय उत्तर दे. जरी नसला ना तरी मुलासारखाच आहे मला तो. मनातलाही छान वाटतं की सारंगने बाजू उचलून धरली. मग तो जा रे मुलांनो तिकडे खेळा, इकडे त्रास देऊ नका. मला आता वाईट वाटतं. सारंग आता बाहेर निघून गेलेलो असतो आणि सावलीने हे सगळं काही बघितलेलं. आता तिलोत्तमा आणि भैरवीची चर्चा अजूनच रंगलेली असते. तिलोत्तमा म्हणते भैरवी तुझ्याशी मैत्री, अगं तुला जवळ उभं करावं एवढी सुद्धा तुझी लायकी नाही आणि मैत्रीच्या गोष्टी करते हो. मला इतका राग येत असतो या भैरवीचा, कारण भैरवीने आतापर्यंत काय काय कारनामे केले, काय काय तिने सगळ्यांना एकमेकांपासून कसं वेगळं केलं, तिलोत्तमाचं घर कसं तोडण्याचा प्रयत्न केला किंवा तिने किती कारस्थानं करून कोणाला कसं बर्बाद केलं हे सगळं तिलोत्तमाला माहित असतं. त्यामुळे तिलोत्तमा म्हणते भैरवी मैत्री वगैरे नातं या अशा गोष्टी बोलूच नको ग तू. तुझ्या तोंडून नातं मैत्री हे संबंध शोभतच नाही का कुणास ठाऊक, पण विश्वास बसत नाही. तुझं बोलली ना तर हे सगळं खोटं आणि जोक वाटतो. त्याची भाषा करूच नको, मैत्रीला कलंक लागल्यासारखं होईल. 8 वर्षापूर्वी मैत्रीच्या नावाखाली तू काय काय केलंय ना सगळं माहितीये मला. फायदा उचलला माझ्या मजबुरीचा, इतका फायदा उचलला आणि काय काय वागली, कशी कशी वागली. जरा तू आहे ना भैरवी विचार कर. इतका फायदा उचलला की त्या फायद्याला लिमिटच नव्हतं. त्यामुळे आता तुझ्या जवळ सुद्धा उभा राहायची माझी लायकी नाहीये असं समजलीस तरी चालेल, पण मी तुझ्याशी मैत्री काय कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ठेवणार आहे. कारण तू जे वागली आहे ना भैरवी ते मी सहनच करू शकत नाही आणि परत मला ते करायचंच नाहीये. तुला जर मी जरा जरी हात दिला तर तू परत तेच करणार हे मला माहितीये. त्यामुळे माझ्याकडून मैत्रीची अपेक्षा करूच नको भैरवी. तू मला कसं वेठीस धरलं, माझ्या घरातून मला कसं पळून जाण्यासाठी तू मजबूर केलं. प्लीज प्लीज तू माझ्या आता मैत्री वगैरे किंवा आपण कुठले संबंध ठेवू या भानगडीत पडूच नकोस. गुलामासारखं वागवलं, तुझ्या तालावर नाचवलं, तुझ्या इशाऱ्यांवर सगळं काही करायला लावलं का, तर तुला जे हवंय तेवढं आणि तेवढंच घडावं म्हणून सगळं तिलोत्तमाचं बोलणं ऐकून घेते. सगळी तिची तळतळ काय असेल ते सगळं ऐकते आणि भैरवी आता तिलोत्तमाच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. अगदी सगळे आरोप कबूल आहे तिलोत्तमा, कशालाच मी नाही म्हणत नाहीये, सगळं मी केले आणि मी मान्य करतेय. सांग मी तरी काय करणार होते, मी सुद्धा अडकलेच होते ना. स्वतःला सोडवण्यासाठी केलं मी हे सगळं आणि मी मान्य करतेय. पोरीला आयुष्यभरासाठी माझ्यापासून दूर केलं, ती माझं तोंड सुद्धा बघत नाहीये, माझं नाव सुद्धा घेत नाहीये. मी चिडणार नाही, रागराग व्यक्त करणार नाही तर काय करणार. परत मिळवण्यासाठी मी प्रयत्न नको करू, हातावर हात ठेवून बसू मी. माझी लेक मला हवीच आहे ना, मग त्यासाठी प्रयत्न करणारच ना. त्यामुळे तिलोत्तमा तुला वाईट वाटण्याचं किंवा राग येण्याचं कारणच नाही. पोरगी माझं नातं माझं सुख जर परत मिळवण्यासाठी धडपड केली थोडीफार तर काय फरक पडतोय. चुकलं माझं तरी पण चुकलं माझं मी म्हणतीच आहे. पण सांग तिलोत्तमा, म्हणजे खरं खरं सांग काय वेगळं करतेस आता सध्या तुझे वागतेय तिलोत्तमा, ते काय वेगळं आहे. तुझ्या लेकाला सारंगला मिळवण्यासाठी धडपड करतीच आहे ना, तुझ्या पद्धतीने तू काही ते प्रयत्न करतीच आहे, म्हणजे चालवलंच ना. त्यावेळेला मी माझ्या मुलीला ताराला मिळवण्यासाठी धडपड करत होते आणि आता तू सारंगला मिळवण्यासाठी धडपड करतीये. दोघी सुद्धा आया आहोत आणि आपापल्या मुलांना मिळवण्यासाठीची धडपड करतो ती आता आपल्या पद्धतीने योग्य आहे. तशी मी सुद्धा त्यावेळेला जी धडपड केली माझ्या ताराला मिळवण्यासाठी ती सुद्धा योग्यच होती की तिलोत्तमा. त्यामुळे उगाच फक्त मला नावं ठेवू नको, तू सुद्धा माझ्यासारखीच आहे. ताई आपल्या मुलांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, तुला तर माहितीच आहे. तिलोत्तमा मुलगा आता या क्षणी त्या सावली सोबत खंबीरपणे उभा आहे. रंग आणि सावलीची हळूहळू जवळीक वाढतीये. रंग आणि सावली इतकी घट्ट मैत्री झाली आहे कारण सावली रस्त्यावर आली आहे आणि सारंगने जर साथ दिली नाही तर सावली खरंच रस्त्यावर येईल अशी तिची अवस्था झाली. सारख्या भक्कम आधाराची गरज तर आहेच ना, मग ती आधार कसा सोडणार, आधार तर शोधणारच ना. सुद्धा सारंगचं प्रेम आहे त्या सावलीवर, हे विसरू नकोस तू. कितीही काही झालं तरी सारंग इतका प्रेम करतो त्या सावलीवर की बस. शेवटी नवरा बायको गती तिलोत्तमा समोर आली आहे तर स्वतःला का थांबवेल, प्रेम करतो तिच्यावर, तो थांबवू नाही शकत आहे. सारंग माझा आहे आणि तो असं वागणं शक्यच नाहीये. तो सावलीकडे जाणार नाही म्हणजे नाही, कारण सारंग माझा आहे आणि मला सारंगवर पूर्ण विश्वास आहे. तिलोत्तमा सारखी सारखी एकच गोष्ट ती भैरवीला सांगत असते की माझा विश्वास आहे माझ्या सारंगवर. कधी होऊन जाणार ना तुला कळणार सुद्धा नाही. तू फक्त माझा सारंग एवढंच कर. सारंग सावलीचं होणार यात काही शंकाच नाहीये. इकडे आता राजकुमार त्या गुंडांना खुणावत असतो की मी इशारा केला की लगेच या पोराला उचलाय. पार्टीमध्ये बिझी असतात, सगळे आपापल्या कामात अगदी मग्न झालेले असतात, पार्टी एन्जॉय करत असतात. तेवढ्यात आता सारंग बाहेर गेलेला असतो, राजकुमारला बोलवून जरा चिडलेला असतो आणि राजकुमार मात्र जागेवर थांबलेला असतो. त्या गुंडांना आता इशारा करत असतात. अबीर कुठे नीट बघून घेतात. कुमार खुणवतो की चला चला निघा त्या पोराला उचला आणि लगेच निघा. त्या पडद्याच्या मागे लपलेला असतो. लपाछपी खेळता खेळता लगेच ती गुंड तशीच त्याचं तोंड दाबतात आणि उचलून त्याला बाहेरच्या गेटने लगेच गाडीत बसवलेलं असतो. बराच वेळ झाला अबीर दिसत नसतो, आवाज येत नसतो. सावली इकडे तिकडे शोधाशोध करते
आणि अबीर का दिसत नाहीये म्हणून सावली आता शोधायला लागलो आलेला असतो पळत. काय ग सावली वहिनी काय शोधतीयस तू? अबीर दिसत नाहीये, बराच वेळ झाला सुद्धा शोधायला लागलेला असतो. सावली सुद्धा शोधत असते कारण अबीर तिला खरंच दिसतच नसतो. भैरवी आणि तिलोत्तमाचं बोलणं काही संपत नसतं. जोपर्यंत ही भैरवी तिलोत्तमाकडून होकार मिळवत नाही मैत्री करायला तोपर्यंत भैरवी काही तिलोत्तमाचा पिच्छा सोडत नसते. त्यात महत्वाचं 1 मिनिटही लागणार नाहीये सावली आणि सारंगला एकत्र यायला. ते कधीही कसेही एकत्र येऊ शकता हे तू मान्य करा तिलोत्तमा. चुटकी वाजवली ना की ते एकत्र येतील बघ, तुला कळणार सुद्धा नाही. चुटकी सरशी मी त्या सावलीला बाजूला करू शकते. जशी चुटकी वाजवून सारंगच्या आयुष्यात ती येऊ शकते तशी चुटकी वाजवली की ती कायमच्या आयुष्यातून जाऊ पण शकते. 8 वर्षामध्ये तिने मला जे बर्बाद केलंय ना त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच आहे. तिच्यामुळे मी खूप काही भोगलंय, खूप काही सहन केलं. विचार कर तिलोत्तमा, विचार कर तिलोत्तमा. फार कमी राहिली तिलोत्तमा, वेळ फार कमी आपल्या हातात. त्याचा विचार कर तू. विचार कर आणि पटकन काय ते उत्तर दे. आता मोनिका असते ती पळतच सुटलेली असते कारण तिला घरी येऊन तो सारंगचा मोबाईल चोरायचा असतो. तो मोबाईल घेऊन खंड्याकडे जायचं असतं. तो मोबाईल ओपन करून परत तो मोबाईल जागेवर आणून द्यायचा असतो. मोनिकाला ही सगळी कामं करायची असतात. मोनिका इकडे धावतच निघालेली असते अगदी. भैरवी आणि तिचा तो पिये असतो ते खाली आलेले असतात आणि चाललेले असतात. मोनिका पटकन यांना बघते आणि लपते. भैरवी ही बाई या वेळेला इथे काय करते आणि ही कुणाला भेटायला आली इथे? आता तिचा आपल्या घरात कोणी नसताना येण्याचा संबंध काय? या मोनिकाला हजारो प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नांवरच ती काम करत असते. तिकडे आली होती काय ही भैरवी? दे या म्हातारीचं आणि या भैरवीचं काय चाललंय त्यात इंटरेस्ट नको दाखवायला. आपल्याला आधी मोबाईल मिळवणं गरजेचं आहे आणि तो मोबाईल आधी मिळवून घेऊया. इकडे आता अबीरला त्या गुंडांनी पकडलेलं असतं, तोंड वगैरे दाबलेलं असतं आणि ते आता बरोबर दरवाजा बंद करून त्याला घेऊन पळालेले असते. खिडकी अजून उघडली नाहीये. खिडकी उघडली की आपल्याला पळून जाता येईल. साहेब पोहोचले नसतील, उघडतील साहेब. काम करू आपण आता, या खुर्चीला या पोराला बांधून ठेवू जरावे. जोपर्यंत खिडकी उघडत नाही ना तोपर्यंत. साहेब आता खिडकी उघडतील आणि आपण पळून जाऊ की? बिचाऱ्या अबीरला बांधून टाकलेलं असतं या गुंडांनी. ऑर्डर करेल म्हणून तोंड सुद्धा बांधलेलं असतं. राजकुमार पोहोचलेला असतो आणि खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असतो. हे मात्र तिथपर्यंत आलेली असते आणि दार वाजवते की दार उघडा, दार उघडा. कोण आहे आतमध्ये? दार उघडा. म्हणतो बाहेर कोणीतरी आलंय बरं, आपल्याला सावध राहायला लागणारी कुणीतरी आहे बाहेर. दरवाजा एवढ्या जोरात वाजताय म्हणजे शोध आलं की काय? ओरडत असते आत कोण आहे, आत कोण आहे? ते गुंड म्हणतात साहेब लवकर या, दार उघडा आणि इथून आम्हाला पळून जायला मदत करा नाही तर पकडले जाऊ आम्ही. राजकुमार आता त्या खिडकीजवळ उभा असतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असतो पण ती खिडकी काही उघडत नसते आणि बाहेर सावली दरवाजा वाजवत असते आणि कोण आहे म्हणून जोर जोरात ओरडत. आता बाहेरून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असते. ती इतका जोर लावत असते पण दार काही उघडत नसतं आणि अबीर आतमधून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत असतो. सावलीने ओळखलं की अबीर आहे. तोपर्यंत राजकुमार ती बाहेरची खिडकी उघडण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आता सावलीने रणरागिनी बनलेली असते आणि लातेने दार ते उघडलेलंच असतं आणि समोर काय तर अबीरला बांधून ठेवलेलं असतं त्या गुंड. सावली आता आतमध्ये येते आणि समोर बघते तर काय ते गुंड. सावलीला 8 वर्षापूर्वी जो प्रसंग घडला तो आठवलेला असतो की ही गुंड त्यावेळेला सुद्धा माझ्या माघारी लागली होती, आत्ता माझ्या मुलाच्या माघारी लागली. सावलीला सगळं काही लक्षात आलेलं असतं की माझ्या अबीरच्या मागेच लागली आणि त्याचा जीव घेण्याचा कुणीतरी प्रयत्न करतं. अबीरला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? मी काय तुम्हाला सोडत नसते. म्हणजे केसाला जर धक्का लागला तर मारून टाकेना, पटकन त्याला सोडायचे. सावली अबीर अबीर करत आता पळतच सुटलेली असते. गुंड म्हणतात जवळ यायचं नाही आत्ताच सांग. गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणतो काय रे बघत काय बसलाय, मार की तिला मार आणि बाजूला करून इथून पळून जायचंय आपल्याला. सावलीवर आता हमला केलेला असतो. सावली सुद्धा कुणाला लाताने मारते तर कुणाला स्टूलने. 2 गुंडांना 2 बाजूला पाडून टाकलेलं असतं. एक रणरागिनी बनलेली असते आपल्या बाळासाठी. काही करून तिला अबीरला वाचवायचंच असतं. ती रडायला लागते आणि अबीरला पटकन सोडवण्याचा प्रयत्न करते. सावली आता अबीरला सोडवायच्या नादाला लागलेली असते. जो गुंड असतो त्याच्या हातात चाकू असतो. तो आता चाकू घेऊन सावलीवर वार करणार असतो. गुंड जे असतात ते सावलीच्या मागे येऊन उभे राहिलेले असतात. बरोबर जो असतो तो सावलीच्या मागे बरोबर चाकू घेऊन उभा राहिलेला असतो. तो आता सावलीचं काम तमाम करणार इतक्या जवळ आलेला असतो आणि सावलीचं काही लक्ष नसतं. जो गुंड असतो सावलीवर वार करणार तेवढ्यात काय सारंगने त्याचा हात वरच्यावर पकडलेला असतो आणि सावली माघारी बघते तर काय तो गुंड तिला मारायला लागलाय आणि सारंगने आता पकडलाय त्या गुंडाचा हात. तो राजकुमार तर इतका घाबरतो की पटकन खिडकीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिलेला असतो आणि हा गुंड सारंगकडे रागाने बघत असतो. राजकुमार म्हणतो हे दोघं यांच्या तावडी सापडले तर सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे. काहीतरी करायला लागणार आहे. यांना वाचवायला पाहिजे या सगळ्या याच्यातून, नाही तर सगळ्या प्लॅनचा ना माझा पचका होऊन जाणार आहे. राजकुमारने आता प्रयत्न करून ती खिडकी उघडलेली असते. त्यांना खुणावतो आणि या खिडकीतून आता पळून जा असं सांगतो. नाही तर सारंगने जर पकडलं पोलिसांच्या ताब्यात गेला तर तो काही सुटणार नाही, माहितीच असतं राजकुमारला. मग माझं नाव समोर येणार आणि सारंग मला काही सोडणार नाही. अबीरला सोडवते आणि घट्ट अशी मिठी मारते. बाळा तू बरा आहेस ना रे? काही लागलं नाही ना? सारंग सुद्धा बघत असतो की या अबीरला मारायच्या मागे कोण लागलं असेल आणि अबीरला कुणी किडनॅप केलं असेल. एकदम ठीक आहे, मला काहीच झालं नाहीये. सुपर हिरो होते पण तू पण होतीस की आई, तू पण सुपर हिरोईन निघालीस ग. अबीर इतकं हसत असतो त्याला काहीही वाटलेलं नसतं की गुंडांनी मला पकडलं, मला मारण्याचा प्रयत्न केला. अगदी आनंदाने हसून तो सावलीशी बोलत असतो. सावलीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की अगदी थोडक्यात वाचलेलं असतं अबीर, नाही तर गुंडांनी आता पळवलंच असतं. सगळे घरची मंडळी आलेली असतात. अरे इथे काय करताय? अहो आजोबा मला गुंडांनी पकडलं होतं, इथे बांधून ठेवलं. आईने आणि सुपर हिरोने वाचवलंय मला.
कोण होती ती माणसं? जगन्नाथजीला फार टेन्शन आलेलं असतं, कुमार सुद्धा पळत आलेला असतो. काय 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 झालंय, काय झालंय? जसं काय राजकुमारने काही केलंच नाही आणि अगदी घाबरलेला असतो आणि पळतच सुटलेला असतो. अरे काय झालंय सारंग, सांग की या पोराला काय झालंय? का ओरडलास? काय झालंय रे तुला? एवढा ओरडला तो? मी आवाज ऐकून आलोय पळत पळत. कळेच ना हा का ओरडतोय? तुम्ही काय एवढे शॉक मध्ये आहात? म्हणतो अरे दादा, 2 माणसांनी किडनॅप केलं होतं, अगदी थोडक्यात वाचला, नाही तर अडकलाच. कोणी किडनॅप केलं शोधूया. चल 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 सारंग, बाहेर जाऊन शोधूया. अरे रे दादा, गेलीत ती पळून. राजकुमार म्हणतो सारंग बासा, आताही खूप सहन केले आपण. पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि पहिले त्यांचा तपास लावायला लावतो. आता बासा, आपण खूपच सहन केले, आता आपल्याला काय सहन करायचं नसतं. म्हणते नाही राजकुमार सर, पोलीस वगैरे बोलू नका, पोलिसांना सांगण्याची काहीच गरज नाहीये, प्लीज तुम्ही बोलवू नका, पोलिसांना वगैरे बोलवायचं नाहीये प्लीज. सावली तू का नको म्हणते बोलवायला? बोलू दे की. कोणत्याच कचाट्यात सापडायचं नाहीये, मला या गोष्टीमध्ये आता अडकायचंच नाहीये राजकुमार सर, प्लीज पोलीस वगैरे नका बोलवू प्लीज. एक क्षणही थांबणार नाहीये, इथून कायमची निघून जाणार आहे. नाही आता मला कशात अडकायचं नाहीये आणि माझ्या पोराचा जीव मला धोक्यात घालायचाही नाहीये. मी चालले आता, मी काय इथे राहत नसते. सावली खूप खूप घाबरलेली असते. या बोलण्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की सावली असं का म्हणतेय, मी इथे थांबणार नाहीये, कोणत्याही कचाट्यात सापडायचं नाहीये, मी आता चाललीये. सगळ्यांनाच टेन्शन येतं की सावली असं का बोलतीये. बघू आता मित्रांनो, सावली असं का बोलतीये, या सगळ्याचं कारण सगळ्यांना कळणार का आणि सावलीचं नेमकी म्हणणं काय हे समजून घेतील का आणि खरंच सावली या सगळ्यांना सोडून अबीरला घेऊन निघून जाणार आहे का, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.